नमस्कार मित्रांनो, मी शुभम तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आहे गोपालकाला। माझ्याकडून तुम्हा सर्वांना गोपालकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आज आम्ही जात आहोत राजापूरमध्ये दहीहंड्या बघायला। तर तुम्ही पण मित्रांनो हा ब्लॉग एन्जॉय करा, घर बसल्या ही मजा घ्या। आणि राजापूरचे असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला। रिक्षा चालक मालक मित्र परिवार 2023 10वा वार्षिक महोत्सव या ठिकाणी साजरा होताना दिसतोय। दरम्यान पहिला पान हे हनुमान प्रसन्न खडपेवाडी यांनी पटकावलाय। त्यानंतर आता दुसरा मान पाहूया, शिवशक्ती महिला पदक राजापूर गुरववाडी यांचा पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करीत आहे। धन्यवाद। शिवशक्ती महिला मंडळ पथक यांचा हंडी फोडण्याचा प्रयत्न पहा। एक सुरेख या शहरातील सन्माननीय माजी नगरसेवक अशोकभाई गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हे मुलं आपल्या कौशल्य दाखवताना दिसत आहेत आणि हंडी सुरेखरित्या खरोखर ब्रिलियंट, सुंदर, अप्रतिम, अभिनंदन, खरं कौतुक करण्यासारखी गोष्टी। अभिनंदन पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं महिला पथक गुरववाडी राजापूर। सुंदर सर्वांनी हात उंच करून त्यांना सपोर्ट द्यायचे। आळीवरी पथक या ठिकाणी यायचे, तयार राहायचे। आपण बाकीचे आमचे रसिक प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी सपोर्टला यायचे, जरा पुढे व्हायचे, मागे राहू नका मित्रांनो। आपल्या भगिनी आहेत, आपल्या मुली आहेत, आपल्या मुलींना आपण प्रोत्साहन देऊया। हात वरती करा।
1 सलामी 6 1 होत आहेत या ठिकाणी 6 थरांचा मंडळ असला जातो. वा सुंदर जोरदार टाळ्या होत्या मुलींसाठी या गोविंद पथकासाठी. मित्रांनो गजब गुरवणी करून दाखवले राजापूरमध्ये की मी 3 1 राहू शकते. राष्ट्रीय खेळाडू गजब गुरव सुंदर थर रचले गेले. तसेच शिस्त पद्धतीने उतरवले गेले. जोरदार टाळ्या मित्रांनो या गोविंद पथकासाठी. जल्लोष होते या ठिकाणी. आमच्या सार्वजनिक ग्रुपच्या वतीने एक सुंदर गीत आम्ही सादर करीत आहोत. या सर्वांनी गाडीवरे पथकाच्या आजूबाजूने सर्कलने उभा राहायचा. प्रेक्षकांना विनंती असेल की आडिवरे पथक या ठिकाणी प्रयत्न करतोय 7 थरांची सलामी देण्याची. तत्पूर्वी आपण पूर्ण आडिवरे पथकाच्या सर्कलने प्रेक्षकांना उभ्या राहायचंय. प्रेक्षकांना विनंती असेल त्याचप्रमाणे धोरलेवाडी गोविंद पथक येणारी हे पूर्ण सर्कल करवायचं आहे. सपोर्टिंग असा आडिवरे पथकाला 7 थरांची सलामी देण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. छोटी वाचलेली आहे आणि प्रयत्नामध्ये एक आपला कौशल्य दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये आडिवरे पथक सज्ज झालेला आहे. या ठिकाणी खासदार भावी खासदार भैयाशेठ सामंत यांच्यावर आधारित एक गीत या ठिकाणी सादर होणार आहे. भावी खासदार म्हटलं जाते ज्याला, त्यांच्यावरती आधारित या ठिकाणी राजापूरच्या तहसीलदार मॅडम या ठिकाणी उपस्थित. या ठिकाणी कणेरी गावचं गोविंदा पथक, या गोविंद पथकाचं तुम्हाला मित्रांनो थोडीशी छोटी मुलांसाठी घेऊन आले साहेब नासा इस्रो. आणि या नासा इस्रोच्या माध्यमातून आमच्या राजापूर रत्नागिरी असतील संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी इस्रो आणि नासा या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात त्यांनी त्या ठिकाणी जाऊन विज्ञान जे संशोधन केंद्र आहे या संशोधन केंद्राची पाहणी केली आणि ही सर्वची काही उपलब्ध करून दिली ती आमचे पालकमंत्री आदरणीय सामंत साहेब. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या होतो, त्यांना धन्यवाद द्यावेच मित्रांनो. सामंत साहेबांसाठी जोरदार टाळ्या होत आहेत. या ठिकाणी नीनादेवी मित्रमंडळ कणेरी या ठिकाणी मनोरे रचत आहेत. अतिशय शिस्तबद्ध असे मनोरे या ठिकाणी रचले जात आहेत. मोहनजी पाडवे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे गोविंद पथक
आपलं कौशल्य या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवताना सुंदर. जवळ या सर्वांनी जरा जवळ या. पाऊस भरलेला या ठिकाणी सुंदर अशी सलामी दिली आहे. छान असे थर रचले, 6 मनोरे रचले गेले. गोविंदा पथक थर लावताना दिसतोय या ठिकाणी. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की खाली राऊंड उभा राहायचं आहे आणि बॅकिंग करायची आहे. बालगोपाल मित्रमंडळ राजापूर 7 थर लावताना दिसत आहेत. बालगोपाल मित्रमंडळ राजापूर 5 थरची सलामी, 5 थरांची सलामी देताना दिसत आहेत. सुंदर, अभिनंदन, अभिनंदन, सुंदर, अप्रतिम, खरोखरच सुंदर आहे. बालगोपाल मित्रमंडळ राजापूरची सुंदर सलामी या ठिकाणी प्रेक्षकांचा मन जिंकताना दिसते. त्यानंतर हॅलो. या ठिकाणी खारेपाटण संभाजीनगर या गोविंद पथकाकडून सुंदर असे मनोरे रचले जात आहेत. सर्वांनी जवळ आणि हात वरती करा. 1 2 3 थर रचून झालेले आहेत. 4 थर झालेले आहेत. या ठिकाणी अजूनही त्यांचे पुढे बहुतेक 1 लागतील. एकावर एक असे थर रचून या ठिकाणी प्रेक्षकांचं या ठिकाणी मनोरंजन करताना आमचे खारेपाटणचे गोविंदा पथक प्रथमच आपल्या राजापूर या जवाहर चौकामध्ये अतिशय शांत, संयमी अशा पद्धतीने थर लावण्याचा प्रयत्न होतोय या कलाकारांकडून. आणि सुंदर अशा पद्धतीने कोणाला कुठे चढवायचं एक छोटी गोविंदा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या थरावरती ती जाणार आहे सलामी देण्यासाठी आणि अतिशय सुंदर असा तिचा प्रयत्न असणार आहे. 6 थर या ठिकाणी जोरदार टाळ्या होते मित्रांनो या गोविंद पथकासाठी. खारेपाटण संभाजीनगर हळूहळू खाली यायचे. या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे धोपेश्वराची कृपा आपल्यावरती आहे.
या ठिकाणी आपण अतिशय शिस्तबद्ध शांत पद्धतीने अगदी सुंदर असे मनोरंजन रचत आहात आणि याचं या ठिकाणी उत्तम प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं खारेपाटण संभाजीनगर गोविंद पथकाकडून. जोरदार टाळ्या होऊ देत या गोविंद पथकासाठी, या कलाकारांसाठी. सर्वांनी हात उंच करून त्यांना सपोर्ट द्यायचा आहे. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मनोरे रचले जात आहेत. शिस्तप्रिय शिस्तबद्ध न्यू हनुमान दिवटेवाडी यांच्याकडून हे मनोरे रचण्याचा इतिहास या राजापूर नगरीमध्ये होतोय. टाळ्या होते, जोरात जोरात टाळ्या होते मित्रांनो. हात वरती करा. सर्व गोविंद पथक जे आलेले आहेत त्यांनी सपोर्ट द्यायचंय, प्रेक्षकांनी देखील सपोर्ट द्यायचंय. हॅलो, शांतपणे अतिशय शिस्तबद्ध सुंदर त्याच पद्धतीने हळूहळू खाली यायचंय. घाई करू नका मित्रांनो, घाई करू नका, घाई करू नका. वा, जोरदार टाळ्या होऊ देत, जोरदार टाळ्या होऊ देत गोविंद पथकासाठी. राजापूर राज 7 लाख वाजले.
थोरलेवाडी यांच्याकडून सलामी दिली जाते. या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे, या मंडळाकडून सुरुवातीला 5 थर लावले जाणार आहेत आणि त्यानंतर 4 थर रचून हे पूर्ण राऊंड मारणार आहेत आणि सलामी देणार आहेत. मित्रांनो, माहितीसाठी आपल्या या ठिकाणी या गोविंदा पथकाकडून सुंदर असा प्रयत्न होतोय. थोरलेवाडी तेरवण गोविंदा पथक 5 थर रचून सलामी देत आहेत. सुंदर जोरदार टाळ्या होती मित्रांनो या गोविंदा पथकासाठी. या ठिकाणी नवीन गोविंदा पथक या ठिकाणी येत आहेत आणि आपलं कौशल्य दाखवून आपणा सर्वांना उत्साहित करून जात आहेत. शांततेत होऊ दे. शिस्तबद्ध अशा पद्धतीने हे थर रचले जात आहेत, मनोरे रचले जात आहेत. हॅलो 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 जरा प्रेक्षक आमचे जे आहेत त्यांनी जवळ यायचे मित्रांनो, लांब नको. आपल्या या गोविंदांना आपण हात वरती करून सपोर्ट देण्यासाठी पुढे यायचे मित्रांनो. जरा पुढे या, जे आपले हौशी सगळे कलाकार तरी पुढे या. या ठिकाणी सुंदर असे थर रचले गेलेत. हॅलो 7 थर रचून सलामी दिलेली आहे. सुंदर. आणि सौरवजी यांच्याकडून या पथकासाठी 5,555 रुपये मिळणार आहेत. 5,555 मित्रांनो. त्यानंतर या पथकाने जर 7 थर लावले तर सौरभजीकडून या मंडळासाठी, या गोविंदा पथकासाठी चांदी जडीत गदा दिली जाणार आहे. म्हणून पुन्हा एकदा हे मंडळ नक्कीच प्रयत्न करेल आणि हंडी फोडणार आहे. जी साठी सुद्धा ते मोठमोठे प्रोग्राम करतात मित्रांनो. आपल्या माहितीसाठी सौरभजी खडके आम्हाला माहिती देत आहेत. सिंगिंगसाठी मोठमोठे कार्यक्रम जे होतात सिंगिंगचे, त्यांना देखील ते या ठिकाणी सौरभ दळवी हे त्यांना या ठिकाणी
पूर्णपणे गाण्याला त्यांचं म्युझिक असतं, त्यांचं हे साऊंड असतं. हे आपल्या माहितीसाठी सौरभजी सांगताय पहिला तर झालाय आणि मावळ पेठ पूर्ण होतोय. राजापूर मधील होत सुंदर प्रयत्न या चाललाय. ठिकाणी वाद्यवृंद बेंचो पार्टी बरोबर अतिशय सुंदर रीतीने असं माऊली. रचले जात आहेत. पहिला थर झालाय, दुसरा थर झालाय, तिसरा थर झालाय. हॅलो हात वरती करायचे सर्वांनी. खरोखर अतिशय सुंदर, अगदी सुंदररित्या अशी त्यांची आखणी केली जाते आहे. आणि आता 5व्या थराचा प्रयत्न चालला आहे आणि छोटासा मुलगा आहे जो 7व्या याला जाणार आहे. खरोखर अतिशय सुंदर हे केली आहे, आखणी केली आहे. पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर, चौथा थर. सर्वांनी हात वरती करायचा आहे. हात वरती संरक्षण द्यायचंय मित्रांनो. संरक्षण द्यायचं आहे. 7 थराची प्रयत्न चाललाय. हॅलो हॅलो, शांत शांत, सावकाश सावकाश, हळू 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 यायचंय, हळू यायचंय, एकदम सावकाश यायचंय, सावकाश सावकाश. सुंदर. हॅलो आवाज द्या लॅपटॉपला.